सिनेस्टाईल पाठलाग, पिंजर पोलिसांची दबंग कारवाई, विद्युत तार चोरटे लाखोंच्या मुद्देमालासह रंगेहात जेरबंद। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत तारांची चोरी करणाऱ्या चोरट्यांवर पिंजर पोलिसांनी थरारक सिनेस्टाईल कारवाई करत मोठं यश मिळवलं आहे। पिंपळगाव चांबारे फाटा शिवारात विद्युत तारांची कटरद्वारे चोरी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत चोरट्यांचा पाठलाग करून लाखोंचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना रंगेहात अटक केली आहे। पिंजर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक होते। 31 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही थरारक घटना घडली। पिंजरचे ठाणेदार गंगाधर तराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक नवघरे यांनी आपल्या तल्लख बुद्धीनं नियोजन आखत पथकासह पिंपळगाव चांभारे शिवारात सापळा रचला। खासगी वाहनातून परिसरात गस्त घालत असताना आरोपी विद्युत तारांची चोरी करत असल्याचं निदर्शनास आले। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी मुद्देमाल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत महेश मारुती राठोड वय वर्ष 28 आणि कुणाल इंदरसिंग जाधव वय वर्ष 28 दोघेही राहणार पिंपळगाव चांभारे यांना रंगेहात पकडले। आरोपींकडून सुमारे 3 क्विंटल 20 किलो विद्युत तार, शाहीन मोटरसायकल असा सुमारे एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे मूर्तिजापूर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक नवघरे, उपसहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पवार, हेड कॉन्स्टेबल नामदेव मोरे, गजानन काळे, आनंद नागे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव सासने, भागवत गांजवे, नरहरी देवकते आदींनी मोलाची भूमिका बजावली। पिंजर पोलिसांच्या या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।